नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वाध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 210. पुंकिल तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय वाच. तस्य वानंतर तात पुंकिल तीर्थमुत्तमं तत्र तीर्थो पुरापुख पार्थ सिद्धमुपागतः. मुनिश्री श्री मार्कंडेय दिले, प्रिय युधिष्ठिर, त्यानंतर उत्तम पुंकिल तीर्थ महात्मा आहेत. हे त्या तीर्थात पूर्वी पुंख सिद्धी प्राप्त झालीत. महातेजस्वी क्षत्रियांचा अंत करणारे समर्थ जमदग्नीचे पुत्र श्री परशुरामाने श्री नर्मदा तटावर राहून खूप तप केले. तेव्हापासून हे पुंकिल तीर्थ प्रसिद्ध झाले. त्या तीर्थात जो स्नान करून भगवान श्रीशंकराची आराधना करतो तो इहलोकात धनसंपन्न व बलवान होऊन परलोकात मोक्ष प्राप्त करतो. तो तीर्थ पितृगणांचे पूजन करून पितरांच्या ऋणातून मुक्त होतो. त्या तीर्थात जो देहत्याग करतो त्यास निश्चितच रुद्रलोकात निवृत्तीरहित गती प्राप्त होते. त्या तीर्थात स्नान केल्यास मनुष्यात अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त होते. राजा, त्या तीर्थात एका ब्राह्मणास भोजन दिल्यास करोडो ब्राह्मणांना भोजन दिल्याचे पुण्यफळ मिळते. त्या तीर्थात जो मनुष्य श्री शंकराचे विधीपूर्वक पूजन करतो तो निश्चितच वाजपेयी यज्ञाचे फल प्राप्त करतो. श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वातील पुंकिल तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 210 अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.